गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ऑलरेडी आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स हा चॅप्टर सुरू केलेला आहे. तर त्यामधील जे ऑक्सिडेशन स्टेट हे मॅथच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे, परंतु त्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाहीत, म्हणून मी आज त्या थोड्याशा परत एकदा रिपीट करते. तर ऑलरेडी सुरू केलेले आपण ट्रान्झिशन मेटल. तर ट्रान्झिशन मेटल्स कुठले आहेत, तर इलेमेंट्स कुठले आहेत किंवा मेटल, ते ऑलरेडी ते सगळे मेटलच आहेत. तर कुठे आहे, तर हा पिवळा पार्ट जो आहे पिरियडिक टेबल मध्ये, दॅट मीन्स फ्रॉम ग्रुप नंबर 3 to 12, फ्रॉम ग्रुप नंबर 3 to 12 हे ग्रुप झाले. पोझिशन कुठे, बिटवीन द एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. आणि ग्रुप कुठले आहेत, फ्रॉम 3 to 12. आणि पिरियड कुठला आहे, 4th पिरियड टू 7th पिरियड. हे त्याचं पोझिशन ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट झालेलं आहे. ठीक आहे. ऑलरेडी तुम्हाला सुरू केलेलं आहे दी ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे झालेलं आहे, परंतु व्यवस्थित रेकॉर्ड न झाल्यामुळे मी तुम्हाला परत एकदा ते दाखवते तुम्हाला की जे फर्स्ट एलिमेंट कुठला आहे. सी द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज म्हणजे हे जे 4th पिरियडनी सुरुवात होती, दिस इज कॉल्ड एज द फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज फ्रॉम स्कॅन्डियम टू झिंक. सेकंड ट्रान्झिशन सिरीज यट्रियम टू कॅडमियम. आणि इथे असतो आपला लॅन्थनम अँड हॅफनियम टू मर्क्युरी. ही झाली आपली थर्ड ट्रान्झिशन सिरीज. तर यामध्ये तर फर्स्ट ट्रान्झिशन सिरीजचं ऑक्सिडेशन स्टेट आपलं चाललेलं होतं, ऑलरेडी झालेलं होतं. तर स्कॅन्डियम सी हिअर, द स्कॅन्डियम त्याचा ऍटॉमिक नंबर 21, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s2 3d1. ऑलरेडी तुम्ही मागचं जे लेक्चर आहे ते लिंक रिव्हाइज करून बघा, त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप व्यवस्थित समजवलेलं आहे, तर ते बघा तुम्ही. सो 4s2 3d1 म्हणजे कशी केस झाली फॉर स्कॅन्डियम, 4s2 आणि 3d1. तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ स्कॅन्डियम इज कुठली असते, तर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ स्कॅन्डियम इज कॉमन ऑक्सिडेशन स्टेट. सगळ्यांसाठी कॉमन ऑक्सिडेशन स्टेट कुठली असते, तर +2 बाय द रिमूव्हल ऑफ 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s. By the removal of electron from 4s shows a +2 oxidation state. Also, it shows a +1 oxidation state by the removal of electron from 4s, as well as +2 oxidation state by the removal of electron from 4s. कारण 4s ची कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे, त्यामुळे ते दोन्ही उडतील. तसं हे +1 +2 अशी दाखवली जाते. त्याच्यामध्ये कुठली दाखवली जाते, तर ते कुठले फॉर्म करतात, कंपाऊंड किंवा बॉन्ड कसले तयार करतात, तर आयनिक कंपाऊंड, आयनिक बॉन्ड तयार करतात. त्यामुळे ते रिमूव्हल झाले की +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवली जाते. त्याच्यानंतर इथे बघा डी मध्ये किती आहे, 1 आहे. तर हे +2 म्हणजे 2 आणि 1 3 असे तिन्ही पण उडाले, तर हे +3 ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. म्हणजे हे 1 2 आणि हा 3 असे 3 गेले की हे इथे किती दाखवणार, +3 पर्यंत जाईल. टिटॅनियम किती दाखवेल, +2 कॉमन, त्याच्यानंतर +2, तर इथे अप टू हे किती आहेत इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन, मग 2 3 आणि हा 4, म्हणजे हे सगळे म्हणजे एक एक उडेल तसं तसं त्याचं ऑक्सिडेशन स्टेट दाखवले जाते. +2 +3 +4, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहेत, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, इकडे 2 आणि इकडे 2. तर या पद्धतीने. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठला आला, व्हॅनेडियम. व्हॅनेडियम मध्ये कुठलं आहे, तर +2 कॉमन आहे ड्यू टू रिमूव्हल ऑफ 4s इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर डी मध्ये किती आहेत, तर 3 आहेत. डी मध्ये इथे लक्ष द्या, मी इथे तुम्हाला समजवते, तर हे इथे केसेस समजवते की व्हॅनेडियम किती आहेत, तर 3 आहेत. 3 अनपेअर्ड झाले आणि हे 2 3 4 5 म्हणजे 2 3 4 5 म्हणजे कुठपर्यंत जाईल तो त्याचा ट्रायंगल. त्याचं हे ऑक्सिडेशन स्टेट, व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट का दाखवतात, ड्यू टू the energy difference between s orbital and d orbital is very small, and hence the excitation of electron from lower to higher energy orbital takes place. It shows a variable oxidation state. त्यानंतर बघा हा क्रोमियम. क्रोमियमची केस मी कालच तुम्हाला समजवलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो इथला एक हाफ फिल होण्यासाठी इकडचा इकडे आला, आणि आता हे झाले किती झाले, व्हॅनेडियम मध्ये किती आहेत, 5 आहेत बघा, 1 2 3 4 5, आणि मग हे एक वाढलेला एक इलेक्ट्रॉन हा 6, कारण हाफ फिल स्टेज इज मोर स्टेबल, आणि म्हणून क्रोमियम शोज सच अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता किती अनपेअर झाले, 1.
ड्यू टू द रिमूवल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s इट शोज अ +1 ऑक्सिडेशन स्टेट. +1 ऑक्सिडेशन स्टेट. नो डाऊट +2 पण असते. आणि कुठपर्यंत जाणार आहे, किती अनपेअर्ड आहेत, 1 2 3 4 5 6. मग अप टू कुठपर्यंत गेला पाहिजे आपला, 6 पर्यंत. 5 आणि 6 म्हणजे हे बघा, इथून हे असं कसं वाढत जाते, 3 4 5 6 हे लक्षात ठेवा. त्यानंतर आपला Mn येतो. Mn ची केस कशी आहे, याच्यामध्ये 5 आहे आणि याच्यामध्ये 2 आहेत. ठीक आहे. आता हे जे 4s इलेक्ट्रॉन आहेत, त्या 4s इलेक्ट्रॉन मध्ये मुळे तर +2 ऑक्सिडेशन स्टेट दाखवत आहेत. आणि अनपेअर किती आहेत, तर 5 आहेत. अनपेअर किती आहेत, 5. मग हे रिमूव्ह होतात, त्यामुळे +2 दाखवतात, किंवा इकडचा इकडे एक्साइट होतो आणि फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, मेटॅलिक बॉन्ड या पद्धतीने तयार होतात. मग किती तयार होतात, 2 3 4 5 6 7. म्हणजे आपण कुठपर्यंत जायचं, 7 पर्यंत जायचं. +2 to +7 +2 to +7. +7 कुठल्या केसमध्ये मी तुम्हाला समजवते, मी कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला समजवलेलं आहे, परंतु परत अजून एकदा समजवेन. कुठपर्यंत यायचं, +7 पर्यंत. त्याच्यानंतर काय, Fe ची केस काय, 4s2 आणि 3d6. म्हणजे इथे काय झालं, आता पेअरिंग सुरू झालं. म्हणजे काय झालं, पेअरिंग सुरू झालं. आता हे डी ऑर्बिटलला पकडायचं नाही. +2 ऑक्सिडेशन स्टेट, +2 ऑक्सिडेशन स्टेट बाय द रिमूव्हल ऑफ 4s इलेक्ट्रॉन. +2 ऑक्सिडेशन स्टेट. त्यानंतर हे 2, आता अनपेअर किती डी मध्ये तेवढे मोजायचे. हे 2 3 4 5 6 हे 2. ओके. ह्या 2ला पकडायचं नाही. हे 2 3 4 5 6 म्हणजे आपण कुठपर्यंत जायचं, 6 पर्यंत जायचं. हे लक्षात घ्या. कुठपर्यंत जायचं, आपण 6 पर्यंत जायचं. 6 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट तो दाखवेल. त्यानंतर कोबाल्ट बघा किती आहे, 4s2 3d7. सो 7 म्हणलं की इथं अजून एक पेअरिंग झाले. आणि आता किती झाले, 7. एक मिनिट, सॉरी इकडे नाही पेअरिंग करायचंय मला, इथे पेअरिंग करायचं, कारण तो अनपेअर मध्येच तसाच ठेवला आणि दुसऱ्याच बाजूला मी पेअर केले. ओके. 7. नाउ सी हियर द +2 ऑक्सिडेशन स्टेट बिकॉज ऑफ रिमूव्हल ऑफ 4s इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यानंतर अनपेअर किती आहेत बघायचे, हे 2 3 4 5 म्हणजे आपण कुठपर्यंत जायचं, 5 पर्यंत जायचं. ओके. त्यानंतर आता कुठला आहे तो, निकेल. निकेल मध्ये काय, 4s2 आणि 3d8. तर इथे मी एक 8 म्हणजे हे बघा, हे काउंट करा, 8 होतात. ठीक आहे. तर आता हे 8 झाले. आता 8 झाल्यानंतर हे 2 रिमूव्हल ऑफ 2 इलेक्ट्रॉन फ्रॉम 4s +2 ऑक्सिडेशन स्टेट. आणि त्यानंतर अनपेअर किती आहेत बघायचे, 1 2 म्हणजे कुठपर्यंत जायचं, 2 3 4 म्हणजे आपण कुठपर्यंत जायचं, 3 आणि 4 इथपर्यंत जायचं. आता क्रोमियम कॉपर बघूया. कॉपरची केस बघा कशी आहे, तर इकडे, कारण का, फुलफिल ॲटॉमिक ऑर्बिटल इज अ मोर स्टेबल. फुलफिल डी ऑर्बिटल फुलफिल झाल्यानंतर तो कसा असतो, मोर स्टेबल असतो. त्याच्यामुळे एक्सायटेशन ऑफ वन ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी ऑर्बिटल आणि वाढलेला ऑर्बिटल. आता इथे केस बघा, हे एस मध्ये किती आहे, 1 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यामुळे तो किती दाखवतो, +1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. कारण एस ऑर्बिटल मध्ये किती येते इलेक्ट्रॉन, अनपेअर, 1 इलेक्ट्रॉन इज अनपेअर. डी ची केस कशी आहे, पूर्ण भरलेली आहे. डी ची केस कशी आहे, पूर्ण भरलेली आहे. मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन फ्रॉम सच अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि त्याच्यामुळे ते तसेच राहतात. त्याला काही म्हणजे एवढी मोठी मोठी ऑक्सिडेशन स्टेट दाखवली जात नाही. पण +2 आणि +1 आणि +2 ही कशी आहे, कॉमन आहे सगळ्यांची. त्यामुळे हा किती दाखवतो, 1 रिमूव्ह झाल्यानंतर इथला 1 आणि इथला 1 असा अनपेअर होतात. म्हणजे +2 ऑक्सिडेशन स्टेट ते दाखवतो. +2 ऑक्सिडेशन स्टेट तो कॉपर दाखवतो. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 आहे. तर कॉपर किती दाखवतो, इथं 3 दाखवत नाही, लक्षात घ्या. तर निकेलमध्ये किती आहे, अप टू 4 पर्यंत जायचं. आणि कॉपरला किती जायचं, फक्त +1 आणि +2च दाखवायचं, जास्त दाखवायचं नाही. त्यानंतर आपली येते झिंकची केस. तर झिंकच्या केसमध्ये टोटल सगळेच सगळं भरलेलं आहे. बाय द रिमूव्हल ऑफ 4s इलेक्ट्रॉन इट शोज अ +2 ऑक्सिडेशन स्टेट. +2 ऑक्सिडेशन स्टेट. तर मला वाटतं हे ऑक्सिडेशन स्टेट परत एकदा मी रिपीट केलंय. हे दिसत नव्हतं मागच्या लेक्चरमध्ये, म्हणून मी याच्यासाठी मी हे परत रिपीट केलं तुम्हाला. ठीक आहे. यानंतर आता आपण बघायचंय
आता यानंतर आपल्याला बघायचंय ते म्हणजे ओके, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. बिफोर दॅट द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इन फर्स्ट सिरीज कुणाची असते, तर ते तिथे एमसीक्यू असतो म्हणून मी ते रिपीट करते. एमएन किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, +2 2 +7. किती दाखवतो, +2 2 +7. आणि हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कुणाकडे आहे, फर्स्ट सिरीज हा शब्द आहे का चेक करायचा. त्याच्याकडे किती आहे मग, +7 हे ऑक्सिडेशन स्टेट आहे. त्यानंतर हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इन डी ब्लॉक इलेमेंट कुणाची आहे, ट्रान्झिशन इलेमेंट, तर ऑस्मियम आहे. ऑस्मियम हा बघा, हा ऑस्मियम. त्या ऑस्मियमची ऑक्सिडेशन स्टेट किती असते, तर +8 एवढी असते. मग या टाईपच्या हायर ऑक्सिडेशन स्टेट इज इन विच टाईप ऑफ कंपाऊंड असं जर वाटलं तर हायर ऑक्सिडेशन स्टेट कशामध्ये असतात, तर ऑक्साइड फॉर्म आणि फ्लोराइड फ्लोराइड फॉर्म मध्ये ते कसे असतात, हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. ऑक्साइड किंवा फ्लोराइड फॉर्म मध्ये दोन्ही मध्ये सुद्धा ते हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. फॉर एक्झाम्पल ऑस्मियम टेट्राऑक्साइड हे या पद्धतीने ह्याचं मोर स्टेबल कंपाऊंड तयार होतं. तर ड्यू टू मग ऑक्सिजन बरोबर किंवा फ्लोरीन बरोबरच ते युनाइट होऊन हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्याचं कारण काय, बिकॉज द ऑक्सिजन आणि फ्लोरीन हे कशी आहेत, स्मॉलर साईज आहे आणि हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह इलेमेंट आहेत. त्याच्यामुळे ते जे मेटल आहे, फॉर एक्झाम्पल एनी मेटल एम, याची ऑक्सिडेशन स्टेट समजा +2 आहे तर तो असा +7 पर्यंत किंवा +8 पर्यंत हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट हा ऑक्सिडाइज करतो त्या मेटलला. आणि म्हणून ऑक्सिडेशन स्टेट, हायर ऑक्सिडेशन स्टेट इन केस ऑफ ऑक्साइड कंपाऊंड अँड फ्लोराइड कंपाऊंड इज पॉसिबल. लोअर ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा असतात, तर त्या कशामध्ये असतात, फॉर एक्झाम्पल द कार्बन मोनॉक्साइड हे लिगॅन्ड झालं. लिगॅन्ड म्हणजे काय, द स्पीसीज which form a coordination bond with metal, such a type of ligands, that time the metal shows a lower oxidation state, stable. That time the metal form a lower oxidation state compound and which is also stable. त्यानंतर आता बघायचं आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. त्यानंतर बघायचं आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज. पहिल्यांदा तर आपण हे म्हणूया फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय येतं आपल्याला, तर आधी तर ते मेटल आहेत. आधी तर ते सगळे काय आहे, मेटल आहेत. त्यानंतर आपण बघूया ते अलॉय फॉर्म करतात. त्यानंतर त्यांचा एक पॉइंट्स मी इथं लिहून दाखवते. कलर, ऑक्सिडेशन स्टेट, म्हणजे मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करता येईल. ऑक्सिडेशन स्टेट, कॅटॅलिटिक प्रॉपर्टी, त्यानंतर एमपीबीपी आणि डेन्सिटी, त्यानंतर काय म्हणूया, तर पॅरामॅग्नेटिक नेचर. काय म्हणूया, पॅरामॅग्नेटिक नेचर. तर सर्वप्रथम ते कसे आहेत, मेटल्स आहेत. मेटल म्हणजे काय, एस ब्लॉक इलेमेंट्स आहेत. एस ब्लॉक नंतर हे कसे, एस ब्लॉक इज अ हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट. त्याच्यानंतर हे थोडेसे एस ब्लॉक पेक्षा ते लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह द एस ब्लॉक इलेमेंट्स आर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स. आणि त्याच्यानंतर हे थोडेसे पॉझिटिव्हिटी जरा कमी होते. बट दे आर अ मेटल, दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, दे आर मेटल, दे फॉर्म अ कटायन, दे शोज, म्हणजे ज्या मेटॅलिकच्या प्रॉपर्टी ज्या आहेत, they are ductile, malleable, then they shows conductivity. या टाईपच्या ज्या आहेत, थर्मल कंडक्टिव्हिटी, हायर मेल्टिंग पॉइंट, हे सगळे प्रॉपर्टी ज्या आहेत मेटलच्या, ते मेटल्स दाखवतात. तर त्याच्यानंतर दे फॉर्म अ अलॉय, दे कंबाईन विथ अदर इलेमेंट अँड फॉर्म अ अलॉय. ते अलॉय फॉर्मेशन मध्ये काय होतं, नियरली सेम ऍटॉमिक साईज वाले जे इलेमेंट्स आहेत ते कंबाईन होतात, मिक्सिबल विथ इच अदर, असे सॉलिड सोल्युशन तयार होतं. सॉलिड सोल्युशन असतं हे तुम्हाला पण त्या या सोल्युशनच्या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे. तर दे मिक्सिबल, कम्प्लिटली मिक्सिबल विथ इच अदर अँड फॉर्मेशन ऑफ एन अलॉय by mixing with each other. Then they form a colored compound.
आता यांच्यामध्ये हे जे इलेमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतात तर व्हेकंट ऑर्बिटल असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काय असतात व्हेकंट ऑर्बिटल असतात. एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी और लोअर ऑर्बिटल टू हायर एनर्जी ऑर्बिटल टेक्स प्लेस and from that time they absorb the energy from visible range. They absorb the energy from visible range and excite electron from lower energy to higher energy orbital. That means like as a DD transition, D लोअर एनर्जी ऑर्बिटल पासून हायर एनर्जी ऑर्बिटल म्हणजेच काय 3D फक्त 3D. कारण का त्याच्यामध्ये हे डिजनरेट स्टेट चालल्यानंतर त्याच्यानंतर ते अब्झॉर्ब एनर्जी आणि मग हे स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल होतं. स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल होतं. याच्यामध्ये 2 स्टेप्स तयार होतात आणि हे आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपण बघणारच आहोत. तर एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी ऑर्बिटल दॅट टाइम इट ऍब्झॉर्ब सम अमाउंट ऑफ एनर्जी फ्रॉम विजिबल रेंज आणि रिमेनिंग अमाउंट ऑफ एनर्जी इट रिफ्लेक्ट बाहेर टाकली जाते आणि जी एनर्जी बाहेर टाकली जाते त्या कलरचा तो इलेमेंट ते कंपाऊंड दिसतं आपल्याला डोळ्याला. त्याला म्हणायचं कॉम्प्लिमेंटरी कलर. त्याला म्हणायचं complementary color. So they form a colored compound. They shows a variable oxidation state. They shows a variable oxidation state. Oxidation state आपण कसं सांगता येईल तर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये NS आणि N-1D N-1D लिसन हिअर 1 or 2 आणि 1 to 10 हे झालं त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ डी ब्लॉक इलेमेंट्स. मग याच्या केसमध्ये काय होतं हे एस ऑर्बिटल आणि हे डी ऑर्बिटल दे हॅव अ नियरली सेम एनर्जी अँड हेन्स एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी ऑर्बिटल किंवा डीडी ट्रान्झिशन. मग या पद्धतीने दे शोज अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. आताच आपण ऑक्सिडेशन स्टेट पाहिलेल्या आहेत. तर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय म्हणता येईल फॉर एक्झाम्पल MnO2 असं मी तुम्हाला मागच्या वेळेस उदाहरण घेतलेलं आहे KMnO4 and MnO2. तर MnO2 याच्यामध्ये ऑक्सिजनची जर -2 असा विचार केला तर हे 2 ऑक्सिजन आणि याचं आपल्याला माहित नाही करत आपण X पकडलं तर याचं उत्तर किती येतंय 4. याचं उत्तर किती येतंय X = 4. म्हणजे MnO2 च्या केसमध्ये Mn किती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो +4 एवढी ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. तर KMnO4 च्या केसमध्ये लिसन हिअर KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट या केसमध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती दाखवतोय ते बघूया. तर हा जो पोटॅशियम आहे फर्स्ट ग्रुप इलेमेंट्स म्हणून त्याची ऑक्सिडेशन स्टेट +1 झाली. त्यानंतर X ची माहित नाही M ची माहित नाही म्हणून आपण X पकडूया प्लस सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ द कंपाऊंड = 0. तर त्या पद्धतीने त्या सूत्रा पद्धतीने आपण करतोय हे 4 × -2 = 0 and hence X = 4 दुने 8 आणि मग हे -1 आणि मग हे झालं आपलं +7. So X = 7. So in case of MnO2 Mn ची व्हॅलन्सी किती येते +4 आणि KMnO4 मध्ये Mn ची व्हॅलन्सी किती येते +7. दॅट मीन्स इट शोज अ व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर इट शोज अ कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. त्याच्यानंतर काय म्हणता येईल इट शोज अ कॅटॅलिटिक प्रॉपर्टी. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी हे जे आहेत हे निकेल पॅलेडियम प्लॅटिनम हे तिन्ही जे आहेत सिरीज मधले ग्रुप मधले हे तिन्ही इलेमेंट्स हायड्रोजनेशन प्रोसेस मध्ये फॉर एक्झाम्पल हायड्रोजनेशन म्हणजे काय तर ऍडिशन ऑफ हायड्रोजन. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2 हे जर आहे याच्यामध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन करून फॉर्मेशन ऑफ C सिंगल बॉन्ड C सॅच्युरेटेड कंपाऊंड तयार केलं जातं इन प्रेझन्स ऑफ निकेल पॅलेडियम प्लॅटिनम. तिघांपैकी एक कुठला पण चालू शकतो. दॅट मीन्स दे प्रोव्हाइड surface area for the hydrogenation. They provide a surface area for the hydrogenation, act as a catalyst. Also that vanadium also use in V2O5 also use in as a catalyst. Then that zinc mercury amalgam, zinc amalgam या पद्धतीने आपले हे वेगळे वेगळे इलेमेंट्स हे काय केले जातात कॅटलिस्ट म्हणून ट्रीट होतात. त्याच्यानंतर आपण बघूया दे मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट.
They shows a higher melting point, boiling point as they are a metal. As they are a metal, they shows a higher melting point, boiling point because they form त्यांच्यामध्ये कसले बॉन्डिंग असतं, कोव्हॅलेंट बॉन्डिंग असतं, मेटलिक बॉन्डिंग असतं, आयनिक बॉन्डिंग असतं आणि त्याच्यामुळे ते किती दाखवतात, मेल्टिंग पॉइंट हायर, मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट त्यांचा कसा असतो, हायर असतो. दे शोज अ पर्टिक्युलर टाइप ऑफ स्ट्रक्चर दॅट मीन्स HCP और CCP म्हणजे काय, क्युबिक क्लोज पॅक और हेक्सागोनल क्लोज पॅक या टाइपचे किंवा BCC बॉडी सेंटर्ड क्यूब या टाइपचे स्ट्रक्चर्स दाखवतात आणि त्याच्यामुळे काय होतात, atoms are closely packed with each other and to break that bond require more energy आणि त्याच्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हा सुद्धा कसा आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की डेन्सिटी मध्ये काय म्हणता येईल, फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल, फ्रॉम लेफ्ट टू राईट काय होतो, न्यूक्लिअर चार्ज वाढतो, ऍटॉमिक साईज कमी होत जाते. फ्रॉम लेफ्ट टू राईट ऍटॉमिक साईज कशी होते, कमी होते. कमी का होते, बिकॉज द न्यू विथ इंक्रीजिंग atomic नंबर न्यू added electron goes to innermost और पेनल्टिमेट डी ऑर्बिटल. कुठे जातो तो, पेनल्टिमेट डी ऑर्बिटल मध्ये जातो, आतल्या ऑर्बिटल मध्ये जातो, आतल्या डी ऑर्बिटल मध्ये जातो आणि त्याच्यामुळे इट शोज अ पुअर शिल्डिंग इफेक्ट. आणि पुअर शिल्डिंग इफेक्ट असल्यामुळे साईज वाढत नाही, परंतु न्यूक्लिअर चार्ज हा वाढतो, सेम साईज राहते आणि त्याच्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर चार्ज वाढला की सगळे ऍटम्स, इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसकडे कॉन्ट्रॅक्शन व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे काय होतं, साईज ही डिक्रीज होत जाते फ्रॉम लेफ्ट टू राईट. जरी ऍटॉमिक नंबर वाढला तरी काय होतं, साईज ही कमी कमी होत जाते फ्रॉम लेफ्ट टू राईट. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम हा जर आपला रूल असेल तर इथे काय होतंय, व्हॉल्यूम ही कमी कमी होते. न्यूक्लिअर चार्ज वाढला त्यामुळे सगळे इलेक्ट्रॉन अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस आणि न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन झाल्यामुळे काय झाली, व्हॉल्यूम कमी झाली. मास तर तेवढंच असणार आहे, जे काही मास आहे ते मास तेवढंच असणार आहे, पण व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे डेन्सिटीचा फॅक्टर कसा झाला, डेन्सिटी ही वाढली. डेन्सिटी ही त्या मेटलची कशी झाली, ही वाढली. देन दे शोज अ पॅरामॅग्नेटिक नेचर. पॅरामॅग्नेटिक नेचर असण्याचं कारण काय, ते हॅव अ नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यांच्याकडे काय आहे, नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. हे एस ऑर्बिटल, त्याच्यानंतर हे डी ऑर्बिटल. या डी ऑर्बिटल मध्ये काय आहे, ते हॅज अ नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. वेगवेगळे अनपेअर्ड एलिमेंट्स मध्ये वेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्याच्यामुळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर रिस्पॉन्सिबल फॉर पॅरामॅग्नेटिक कॅरेक्टर आणि म्हणून ते कसे दाखवतात, हे पॅरामॅग्नेटिक असतात. Then they form an organometallic compound. Organometallic compound. For example, the iron हा कशा बरोबर असतो, तर हिमोग्लोबिन मध्ये. हिमोग्लोबिन हे जे हिमोग्लोबिन तुम्हाला माहिती आहे, तर हिमोग्लोबिन मध्ये काय असतं, सेंट्रलला आयन असतो आणि बाकीचं स्ट्रक्चर कसं असतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड असतं, कार्बन आणि हायड्रोजन ऑक्सिजननी बनलेलं असतं. तसंच हे जे आहे कोबाल्ट, तर सायनोकोबॅलामाइन बी कॉम्प्लेक्स मध्ये तो सायनोकोबॅलामाइन म्हणून विटॅमिन आहे, त्याच्यामध्ये तो कोबाल्ट असतो. म्हणजेच काय, दे फॉर्म अ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. तर या पद्धतीने त्याचे झाले फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. हे आपल्याला एक एक मार्काला हे सगळे कन्सेप्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजेत, कारण एमसीक्यू टाइप ऑफ क्वेश्चन और एमसीक्यू टाइपच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे उपयोगाला पडतं ज्ञान, त्याच्यामुळे हे वाचायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघायचंय पिरियडिक ट्रेंड. त्यानंतर आपल्याला पाहिजे पिरियडिक ट्रेंड. तर पिरियडिक ट्रेंड मध्ये आपण बघायचंय दी ऍटॉमिक अँड आयनिक साईज. तर आता आपण बघायचंय ऍटॉमिक अँड आयोनिक साईज. तर पिरियडिक ट्रेंड कुठले असतात, तर ऍटॉमिक अँड आयनिक साईज, आयनायझेशन एन्थॅल्पी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, मेटॅलिक कॅरेक्टर, हे सगळे झाले पिरियडिक ट्रेंड झाल्या. तर पिरियड मध्ये किंवा
ग्रुपमध्ये त्याचं व्हेरिएशन कसं होतं, ग्रुपमध्ये, पिरियडमध्ये, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट और टॉप टू बॉटम, हे व्हेरिएशन कसं होतं, आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पिरियडिक ट्रेंड. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पिरियडिक ट्रेंड. तर पिरियडिक ट्रेंडमध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कुठलं एक्सप्लेन करायचंय, तर ॲटॉमिक अँड आयनिक साईज. तर फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट, राईट पर्यंत जाईपर्यंत काय होतं, ॲटॉमिक साईज ही कमी 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 होत जाते. फ्रॉम लेफ्ट टू राईट, लेफ्ट साईडला कसा असतो, त्याच पिरियड मधला जो ऍटम असेल, त्याच पिरियड मधला जो ऍटम असेल तो बिगर साईजचा असतो. आणि त्याच्यानंतर आपण त्याच पिरियड मध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट, त्याच पिरियड मध्ये आपण येऊ तसं तसं काय होतं, त्याची साईज ही कमी कमी होत जाते अप टू हॅलोजन इलेमेंट्स. अप टू हॅलोजन इलेमेंट्स मध्ये आणि पुन्हा एकदा ह्या झिरो ग्रुपची थोडीशी वाढलेली असते. तर फ्रॉम लेफ्ट टू राईट ॲज वी गो, द ॲटॉमिक साईज इज decreases though there is a increase in atomic number by 1 unit. जरी atomic number हा 1 युनिटनी वाढला फ्रॉम लेफ्ट टू राईट पर्टिक्युलरली, तरी सुद्धा त्याची ॲटॉमिक साईज ही कशी होत जाते, कमी कमी होत जाते. कारण काय, तर येणारा इलेक्ट्रॉन हा सेम शेलमध्ये जातो. कुठला इलेक्ट्रॉन कुठल्या शेलमध्ये जातो, तो वाढलेला इलेक्ट्रॉन हा सेम शेलमध्ये जातो. आणि सेम शेलमध्ये गेल्यामुळे काय होतंय, हा न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि त्याच्यामुळे साईज कशी होत जाते, कमी कमी होत जाते. इन दिस केस द न्यूक्लिअर चार्ज इज इन्क्रीज बिकॉज द लास्ट शेल इज फोर्थ. लास्ट शेल कुठली आहे, हे बघा इथं शेल नंबर लिहिलेला असतो, हा 4 नंबर हा आपला शेल नंबर आहे. सो दॅट इज अ शेल नंबर. बट ऍक्च्युली द ऍडेड इलेक्ट्रॉन एंटर्ड इन डी ऑर्बिटल, 3D ऑर्बिटल म्हणजे इनर मोस्ट, दॅट इज अ पेनल्टिमेट शेल. पेनल्टिमेट कुठला इलेक्ट्रॉन कुठे जातो, तर पेनल्टिमेट शेल मध्ये जातो. आणि त्याच्यामुळे काय होतं, इट शोज अ पुअर शिल्डिंग इफेक्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं, न्यूक्लिअर चार्ज हा वाढतो. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला की काय होतंय, ऍटॉमिक साईज ही कमी कमी होत जाते. फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड फॉर सगळ्यांचीच त्याच पद्धतीने राहणार आहे. सगळ्यांचीच ही त्याच पद्धतीने राहणार आहे. तसंच हे या केसमध्ये 6th पिरियड मध्ये काय होतं, इथे हा जो लॅन्थनम आहे, लॅन्थनम हॅज अ पोझिशन हिअर. आणि त्याच्यानंतर हे 14 इलेमेंट्स हे कुठे आहेत, तर एकच पोझिशनला आहेत इन अ थर्ड ग्रुपमध्ये आणि 6th पिरियड मध्ये हे सगळे 14 इलेमेंट्स आहेत ते 4Fचे और F ऑर्बिटलचे 14 इलेमेंट्स हे कुठे आहेत, तर त्या 6th पिरियड मध्ये आणि 3rd ग्रुपमध्ये, 6th पिरियड आणि 3rd ग्रुपमध्येच आहेत. दॅट मीन्स इन दॅट केस द इलेक्ट्रॉन एंटर्ड इन 4F शेल अँड 4F शेल इज अ प्री पेनल्टिमेट शेल. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, इट शोज अ मोर डिफ्यूज शेप. Due to more diffuse shape and innermost electron, the size again contract. आणि त्याच्यामुळे जनरली या वरच्या इलेमेंटची आणि या इलेमेंटची साईज ही जवळजवळ सेमच दिसते. दे शोज अ सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स बिकॉज देअर साईज इज सिमिलर. ऍटॉमिक साईज ही सेम दिसते दोघांची. आणि म्हणून आपण नंतर बघणारच आहोत, ते आर कॉल्ड ॲज अ केमिकल ट्विन, ते आपण बघूच आहे नंतर. तर त्यामुळे इथे फक्त मला तुम्हाला सांगायचं की ऍटॉमिक आणि आयनिक साईज मध्ये काय फरक होतो ते तुम्हाला समजवते. तर लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम ऍटॉमिक साईज ही वाढतच जाते, कारण नंबर ऑफ शेल वाढते. परंतु या केसमध्ये काय होतं, ही दॅट इज सेकंड सिरीज ऑफ ट्रान्झिशन, सेकंड ट्रान्झिशन सिरीज अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज, याच्यामध्ये फार जास्त फरक पडत नाही किंवा दे शोज अ सिमिलर ऍटॉमिक साईज because in case of 6th period, here is a 6th period, here is a after हा 6th period यायच्या आधी 6th period मध्ये इथे काय होते, लॅन्थनम ऑनवर्ड इलेमेंट्स आर द इलेक्ट्रॉन आर एंटर्ड इन 4F शेल. यांच्यासाठी बॅकिंग कशाचं आहे, तर 4F शेलचं बॅकिंग आहे. तसं ह्यांना 4F शेलचं बॅकिंग नाही. ह्यांना 4F शेलचं बॅकिंग असल्यामुळे काय होतंय, जरी ऍटॉमिक नंबर बऱ्यापैकी वाढलेला असला तरी सुद्धा इलेक्ट्रॉन हा कुठे गेलेला असतो, 4F शेल, इनरमोस्ट, प्री इनरमोस्ट.
प्री पेनल्टिमेट शेल मध्ये गेलेला असतो आणि त्याच्यामुळे साईज ही कॉन्ट्रॅक्ट होते आणि त्याच्यामुळे 5th पिरियडची आणि 6th पिरियडच्या इलेमेंटची ऑफ डी ब्लॉक इलेमेंटची साईज ही जवळजवळ सेम असते. तसंच आपण म्हणूया, ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघायचंय की ऍटॉमिक आणि आयनिक साईज मध्ये, ऍटॉमिक आणि आयनिक साईज मध्ये आपल्याला काय बघायचंय, तर आयनिक साईज म्हणजे सपोज एम इज द मेटल, तर मेटल पासून तयार होतो एम प्लस आयन प्लस 1 इलेक्ट्रॉन, एम प्लस आयन प्लस 1 इलेक्ट्रॉन. M gives M2 ion, M2 plus ion and 2 electrons, M3 plus ion आणि 3 electrons. हे मी कंबाईनच केलं, असं कंबाईन डायरेक्टली होत नाही. मी तुम्हाला नंतर आयनायझेशन पोटेन्शियल मध्ये किंवा आयनायझेशन एन्थाल्पी मध्ये मी तुम्हाला समजवते, ठीक आहे. सो हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ, जर इलेमेंट हा सेम असेल तर त्याची +1 ऑक्सिडेशन स्टेट, +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आयनिक साईज ही जरा मोठी असते, परंतु +2 स्टेट मध्ये आणि +3 स्टेट मध्ये स्पेशली द आयनिक साईज इज व्हेरी स्मॉल ऍज कम्पेअर टू +1 स्टेट. कारण काय होतं, +3 स्टेट मध्ये जेवढे प्रोटॉन्स आहेत, कारण नुसता एम जर आपण घेतला, जेवढे प्रोटॉन आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे, म्हणजे त्याची काय झाली, साईज ही बॅलन्स झाली. परंतु या केसमध्ये काय झालंय, इलेक्ट्रॉन कमी झाले. किती इलेक्ट्रॉन कमी झाले, 3 इलेक्ट्रॉन कमी झाले, म्हणजे 3नी प्रोटॉन नंबर जास्त आहे, पॉझिटिव्ह चार्ज हा 3नी जास्त आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय, +3 स्टेटची ऍटॉमिक साईज, आयोनिक साईज ही खूप कमी असते ऍज कम्पेअर टू +1 स्टेट. म्हणजे +1 स्टेट पेक्षा +3 स्टेटची आयोनिक साईज ही कमी असते. हे तुम्हाला समजवायचं आहे, ठीक आहे. यू कॅन टेक एनी एक्झाम्पल ऑफ दॅट टाइप. देन ठीक आहे, हे तुम्हाला समजवलं मी. पुढचे घ्यायचं आपल्याला आयनायझेशन एन्थाल्पी. पुढचं बघायचं आपल्याला आयनायझेशन एन्थाल्पी. So, ionization enthalpy म्हणजे काय? Always remember the definition. Ionization enthalpy means the energy required to remove electron from. So, energy required to remove electron. So, energy required to remove electron. कारण काय, इथे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे ऍटम्स मध्ये बॅलन्स असतात आणि जर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम असेल तर तो इलेक्ट्रॉन लगेच बाहेर काढला जातो, परंतु जर तो इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह ऍटम असेल तर तो इलेक्ट्रॉन लगेच निघत नाही, जास्त अमाउंट ऑफ एनर्जी ही लागते. दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर, दे शोज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर, बट इट हॅज सम आयनायझेशन एन्थाल्पी बिकॉज दे हॅव अ लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर दॅन दॅट ऑफ द S block element. So here energy required to remove electron. So ionization enthalpy मध्ये आपण बघायचंय energy required to remove electron, that is called as ionization enthalpy. So suppose M is the any metal, so energy required to remove first electron, that is called first ionization enthalpy. Energy required to remove second electron, then it is called as the second ionization enthalpy. Then energy required to remove third electron. Then it is called as the third ionization enthalpy. So here in this case ionization enthalpy. Okay, now this ionization enthalpy of these the first group elements, हे जे आहे फर्स्ट पिरियड मधले जे एलिमेंट्स आहेत त्यांची आयनायझेशन एन्थाल्पी थर्ड ग्रुप ही कमी असते ऍज कम्पेअर टू थर्ड ग्रुप एलिमेंट्स. थर्ड सिरीजची ही कशी असते, आयनायझेशन एन्थाल्पी ही खूप जास्त असते बिकॉज ऑफ द स्मॉलर साईज. ह्यांची साईज कशी झाली, स्मॉलर झाली. इकडून इकडे आयनायझेशन एन्थाल्पी ही जरा कमी व्हायला पाहिजे, परंतु काय होतंय
ते व्हेरिएशन तर दाखवतच, नो डाऊट. ते शोज अ व्हेरिएशन इन आयनायझेशन एन्थाल्पी. They have a ionization enthalpy is in between the s and p orbital. They shows ionization enthalpy in between the s block elements and p block elements. Now the पिरियड मध्ये आपण कसं एक्सप्लेन करता येईल, तर हे फर्स्ट पिरियड, सेकंड पिरियड, थर्ड पिरियड. तर थर्ड पिरियड मधली जी आयनायझेशन एन्थाल्पी आहे ही जास्त असते. एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम थर्ड सिरीज, फर्स्ट इलेक्ट्रॉन, एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह फर्स्ट इलेक्ट्रॉन, that is first ionization enthalpy. Energy required to remove first electron, that is called as the first ionization enthalpy. So first ionization enthalpy of a third series is greater as compared to first and second, as compared to first and second. So ionization enthalpy. Then ionization enthalpy, it shows a greater nuclear charge. ही वाढलेली का आहे? कारण काय, तर आयनायझेशन एन्थाल्पीला कुठले फॅक्टर्स अफेक्टिंग होतात? एक तर त्याची ऍटॉमिक साईज, दुसरा असतो न्यूक्लिअर चार्ज आणि तिसरा असतं स्क्रीनिंग इफेक्ट. आपण हे 11वीला पाहिलेलं आहे. ओके, नाउ स्क्रीनिंग इफेक्ट. आता या केसमध्ये ऍटॉमिक साईज कशी होत जाते? कमी कमी होत जाते फ्रॉम लेफ्ट टू राईट. फ्रॉम लेफ्ट टू राईट, तिकडून इकडे यायचं कसं होत जातं? ऍटॉमिक साईज ही कमी होत जाते. त्यामुळे काय होतंय? न्यूक्लिअर चार्ज वाढला. न्यूक्लिअर चार्ज वाढल्यामुळे काय झालं? दी ऑल इलेक्ट्रॉन अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस. Hence, to remove electron, more energy is required. To remove that type of electron require more energy, and hence the ionization enthalpy is greater. Hence, the ionization enthalpy is greater. Now, it shows a poor shielding effect. Screening effect कसा आहे त्यांचा? shielding effect और screening effect कसा आहे त्यांचा? तर poor screening effect आहे. का? कारण इलेक्ट्रॉन कुठे जातो? तर 3D शेल मध्ये जातो. 3D फोर्थ शेल मध्ये तो जात नाही, कारण तो पिरियड कुठला आहे? फॉर एक्झाम्पल फर्स्ट सिरीजचा आपण बघतोय. फर्स्ट सिरीजला पिरियड कुठला आहे? तर चौथा पिरियड आहे. परंतु तो इलेक्ट्रॉन एंटर्ड इन प्री पेनल्टिमेट शेल, ती थर्ड शेल मध्ये जातोय आणि त्याच्यामुळे काय होतं? इट शोज अ पुअर स्क्रीनिंग इफेक्ट आणि त्याच्यामुळे साईज वाढत नाहीच, न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि सगळे ऍटम्स असे कॉन्ट्रॅक्ट होतात. इलेक्ट्रॉन अट्रॅक्टेड टुवर्ड्स द न्यूक्लियस आणि त्याच्यामुळे काय होतंय? तशातून तो इलेक्ट्रॉन बाहेर काढायला ही जास्त एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे आयनायझेशन एन्थाल्पी इज ग्रेटर. इन दॅट केस द आयनायझेशन एन्थाल्पी इज ग्रेटर फ्रॉम टॉप टू फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईट जर आपण गेलो तर आयनायझेशन एन्थाल्पी साईज कमी कमी होईल, तसं तसं आयनायझेशन एन्थाल्पी पण ही जास्त व्हायला लागते. जास्त आयनायझेशन एन्थाल्पी लागते. त्याच्यामध्ये सुद्धा थोडं फ्लेक्झिबल आहे, काही जास्त दाखवतात, मधूनच काही कमी जातात, व्हेरिएशन आहेच आहे त्याच्यामध्ये. बरं, ह्या आता आयनायझेशन एन्थाल्पीचा उपयोग काय? तर आयनायझेशन एन्थाल्पी जर इथे जी एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह फर्स्ट इलेक्ट्रॉन, फर्स्ट आयई, सेकंड आयई, थर्ड आयई, जर आपल्याला प्लस थर्ड कंपाऊंड करायचं झालं, जर आपल्याला प्लस थ्री वालं कंपाऊंड तयार करायचं झालं, तर कंपाऊंड मध्ये जर ऍटम शोज व्हॅलन्सी +3 आणि समजा दुसरा एखादा इलेक्ट्रॉन घेतला, निकेल घेतला किंवा प्लॅटिनम घेतला, तर +4 कंपाऊंड तयार करायचे झाले किंवा +3 करायचे झाले, तर यांचा सम जो आहे, यांचा सम ऑफ ऑल आयनायझेशन एन्थाल्पी इज लेस कुठल्या इलेमेंटची सम ऑफ आयनायझेशन एन्थाल्पी is less than that compound is more stable. सम ऑफ आयनायझेशन एन्थाल्पी बघितली जाते तर तो इलेमेंट्स ते कंपाऊंड कसं असतं? थर्मोडायनेमिकली मोर स्टेबल असतं. कारण +3 +4 असे जरी कंपाऊंड तयार करायचे झाले तरी इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्याशिवाय ते कंपाऊंड तयार होत नाहीत. इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर ते दुसऱ्या इलेमेंट बरोबर कंबाईन होतं, एनआयन बरोबर कंबाईन होतात आणि फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड. इन दॅट कंपाऊंड इट मे बी +3 और +4 और +2. मग ते कंपाऊंड तयार करण्यासाठी आधी आपल्याला या पद्धतीची ऑक्सिडेशन स्टेट तयार करावी लागते आणि त्याच्यासाठी आपल्याला हे आयनायझेशन एन्थाल्पी लागणार आहे. जर सम ऑफ आयनायझेशन एन्थाल्पी जर कमी
झाली, जर आपल्याला प्रश्न विचारला की दोन याच्यापैकी याची का याची कमी असं जर विचारला प्रश्न तर आपल्याला ते कळलं पाहिजे, म्हणून मी हे सांगते. तर थर्मोडायनेमिकली कुठलं स्टेबल कंपाऊंड असेल याचा जर प्रश्न विचारलेला असेल आणि आपल्याला या पद्धतीने दिलेला असेल तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे. तर आयनायझेशन एन्थॅल्पी, सम ऑफ आयनायझेशन एन्थॅल्पी ऑफ ऑल द ऑक्सिडेशन स्टेट इथे जर कमी असेल तर तो कसा असतो इलिमेंट, ते कंपाऊंड कसं असतं, थर्मोडायनेमिकली स्टेबल असतं ऍज कम्पेअर टू दी अदर इलिमेंट, ऍज कम्पेअर टू दी अदर इलिमेंट कंपाऊंड ऑफ अदर इलिमेंट. तर ते कशाला उपयोगाला पडतं आयनायझेशन एन्थॅल्पी? टू चेक द स्टॅबिलिटी ऑफ थर्मल स्टॅबिलिटी ऑफ द कंपाऊंड. ओके, यानंतर आपण बघायचंय आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर. यानंतर आपल्याला बघायचे ते मेटॅलिक कॅरेक्टर. जनरली दे आर मेटल, दे शोज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह लिंक प्लीज कॉपी करा. दे शोज अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर. ते कसे आहेत? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍज कम्पेअर टू एस ब्लॉक इलेमेंट्स. एज कम्पेअर टू एस ब्लॉक इलेमेंट हे कसे आहेत? लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे काय? दे फॉर्म अ पॉझिटिव्ह आयन. दे फॉर्म अ पॉझिटिव्ह आयन. दॅट मीन्स दे आर अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, कटायन तयार करतात, त्याला म्हणायचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स. सो दे आर अ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट. मेटॅलिक कॅरेक्टर असल्यामुळे त्याच्यामध्ये काय दाखवतात? सगळे मेलेबल, लस्टरस, मॅलिएबल, then ductile shows higher melting point, boiling point, shows higher melting point, boiling point, shows a conductivity, thermal conductivity. all they are metallic character जे आहेत ते सगळे दाखवतात. त्याच्यानंतर आपण बघूया की सेकंड म्हणजे दे शोज अ हायर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट हा कसा आहे? हायर आहे. हायर असण्याचं कारण काय? की त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. हे काय आहे? हे एस ऑर्बिटल. हे काय आहे? तर डी ऑर्बिटल. तर हे डी ऑर्बिटलची ही 5 घरं. तर याच्यामध्ये काय होतात? दे शोज दी नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता बघा आपण क्रोमियमचं मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिते इथं. तर क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय? क्रोमियम 24 4s1 and 3d5. 4s1 3d5. हायर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दे फॉर्म अ कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं? ते हार्डनेस ऑफ मेटल इज इन्क्रीज. ते कसे आहेत? हार्ड मेटल आहेत. कुठले? क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन. क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन हे कसे आहेत? हार्ड मेटल आहेत. दे फॉर्म अ कोव्हॅलेंट बॉन्ड. हाय नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्यांच्याकडे कसे आहेत? ग्रुपमध्ये हाय नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. दे शोज हाय हार्डनेस जास्त आहे. त्यांचा मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट सुद्धा जास्त आहे. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट जास्त असण्यासाठी कारण काय? तर ते फॉर्म अ मेटॅलिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. They are a metal, hence they form a metallic bond as well as they form a covalent bond. Covalent bond तयार करतात आणि हे जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते काय करतात? कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात. अँड टू ब्रेक दॅट कोव्हॅलेंट बॉन्ड मोर एनर्जी इज रिक्वायर्ड and hence they shows a higher melting point and shows a hard nature. They shows hard nature. अजून ते कुठल्या टाइपची स्ट्रक्चर करतात? तर HCP म्हणजे हेक्सागोनल क्लोज पॅक और क्यूबिक क्लोज पॅक और बॉडी सेंटर्ड क्यूब या टाइपचे स्ट्रक्चर तयार करतात. आणि टू ब्रेक दॅट स्ट्रक्चर मोर एनर्जी इज रिक्वायर्ड. हेन्स द हार्डनेस इज इन्क्रीज. मेल्टिंग पॉइंट हा वाढला. मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट काय झालं? वाढला. तर मेटलचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मेलेबल, डक्टाईल, लस्टर हे सगळे मेटॅलिक कॅरेक्टर नो डाऊट ते दाखवतातच. अलॉंग विथ दॅट दे आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. अलॉंग विथ दॅट इट शोज अ हायर मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. त्याचं कारण काय? कारण ते त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त आहेत. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असल्यामुळे ते कसले बॉन्ड तयार करतात? मेटॅलिक बॉन्ड तयार करतात, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात, आयनिक बॉन्ड तयार करतात. तर स्पेशली कोव्हॅलेंट बॉन्ड हे रिस्पॉन्सिबल आहे हायर मेल्टिंग पॉइंटला आणि हार्डनेसला. तसंच काय?
त्यांच्यामध्ये स्ट्रक्चर जे तयार करतात, हेक्झॅगोनल फ्लोज पॅक, क्युबिक फ्लोज पॅक और बॉडी सेंटर्ड स्ट्रक्चर तयार करतात, क्यूब स्ट्रक्चर तयार करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, हार्डनेस वाढते. हे स्ट्रक्चर कसे तयार करू शकतात ते, कारण त्यांच्याकडे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यामुळे ते सच टाईप ऑफ स्ट्रक्चर्स, हे स्ट्रक्चर्स तयार होतात, कॉम्प्लिकेटेड त्यांचे स्ट्रक्चर तयार होतात आणि त्याच्यामुळे त्यांची काय होते, हार्डनेस हे वाढते. आणि त्याच्यात मग हार्ड कुठले इलेमेंट्स आहेत, क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन. दे शोज दे आर हार्ड मेटल, they are hard metal, while zinc, cadmium, mercury, zinc, cadmium, mercury last element, त्यांच्याकडे काय आहे, D10 केस आहे. त्यांच्याकडे काय आहे, D10 केस आहे. 10 केस म्हणजे त्याच्यामध्ये काय, डी मध्ये 10 इलेक्ट्रॉन असल्यामुळे देर इज नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि त्याच्यामुळे ते कसे झाले, सॉफ्ट मेटल झाले. कारण अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाहीये आणि त्याच्यामुळे ते कसे झाले, सॉफ्ट मेटल झाले. जनरली दिस मर्क्युरी इज ऑलरेडी इन लिक्विड फॉर्म, लिक्विड फॉर्म मध्येच मर्क्युरी असतो. त्याचा किती येतो, 234 डिग्री केल्विन एवढा त्याचा केल्विन एवढा त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे, मेल्टिंग पॉइंट आहे. ठीक आहे, तर तो ऑलरेडी रूम टेम्परेचरला तो गॅसियस स्टेट, लिक्विड स्टेट मध्येच असतो. तर दे शोज अ हायर मेल्टिंग, सॉफ्ट मेटल. ते कसे आहेत, सॉफ्ट मेटल आहेत. कारण का, त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही, त्याच्यामुळे ते कसे आहेत, सॉफ्ट मेटल आहेत. दे आर नॉट इन्क्लुडेड इन ट्रान्झिशन मेटल असं पण म्हणलं जातं. ते काय असतात, सीडो ट्रान्झिशन इलेमेंट्स असं ते आहेत. त्यानंतर आता आपल्याला बघायचंय की हायेस्ट मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट. त्याच्यानंतर दे शोज अ लो आयनायझेशन एन्थॅल्पी अँड प्रेझेन्स ऑफ सेव्हरल वेकंड. मेटेलिक कॅरेक्टर कशामुळे दाखवतात, दे शोज अ लोअर आयनायझेशन एन्थॅल्पी ऍज कम्पेअर टू पी ब्लॉक इलेमेंट. मेटेलिक कॅरेक्टर दाखवण्याचं कारण काय, तर दे शोज अ लोअर आयनायझेशन एन्थॅल्पी ऍज कम्पेअर टू पी ब्लॉक इलेमेंट्स अँड ऑल्सो दे हॅव अ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि त्याच्यामुळे ते काय दाखवतात, मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. त्याच्यामुळे काय दाखवतात, ते मेटॅलिक कॅरेक्टर दाखवतात. सो मेटॅलिक कॅरेक्टरला काय काय रिस्पॉन्सिबल आहे, ते मेटल आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स आहेत. दे आर इन बिटवीन द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज इन बिटवीन द एस ब्लॉक अँड पी ब्लॉक. इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे ह्यांची, कमी आहे ऍज कम्पेअर टू पी ब्लॉक इलेमेंट आणि म्हणून ते कसे आहेत. आणि ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ते कसे आहेत, मेटेलिक कॅरेक्टर दाखवतात. मेटेलिक कॅरेक्टर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते कसले बॉन्ड तयार करतात, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतात आणि कोव्हॅलेंट बॉन्ड तयार केल्यामुळे काय झालं, हार्डनेस वाढली. मग हार्ड इलेमेंट कुठले आहेत हे आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. क्रोमियम, मॉलिब्डेनम, टंगस्टन हार्ड इलेमेंट, शोज हायर मेल्टिंग पॉइंट. त्यानंतर सॉफ्ट इलेमेंट कुठले, झिंक, कॅडमियम, मर्क्युरी. पर्टिक्युलर कुठल्या सिरीज मध्ये आहे असा सुद्धा एमसीक्यू असू शकतो, तर तो लक्ष द्यायचा आहे. तर इथे आपलं मेटेलिक कॅरेक्टर संपलेलं आहे. थँक्यू.